आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय, पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे महाराष्ट्रात आहे ती की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जातात ते मराठा त्यांना म्हणत असतात आणि परत आल्यावर शेती करत असतं ते कुंभी आहेत. सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत. डेलिगेशन, शासकीय डेलिगेशनमध्ये कोणाला पाठवायचा तो शासनाचा अधिकार आहे. तो त्यांना जो वाटतो तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीनं वेगवेगळी लोक पाठवली जातात, त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटे दरवेळेस पाठवताना ते तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. ते आता सांगता येत नाही म्हटलं, कारण आता वाटाघाटीत काय निघतंय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल ते सिरियस आहेत का नाही. प्रथम कोल्हापुरातच सुरुवात झाली. श्री छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचा अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल. कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेलाय, साताऱ्यावर थोडासा दिलाय आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले. जिथं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटमध्ये त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे.